प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। मी दत्तात्रय सूर्यवंशी। आज जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की रंगधनू प्रकाशन संस्था व नवरंग साहित्य संस्कृतीच्या माध्यमात या ठिकाणी एक साहित्य संमेलन आयोजित केलं आणि विशेष करून म्हणजे या आगरी समाजाचे गेले अनेक वर्ष जे साहित्यिक म्हणून जे अनेक पुस्तकं लिहिली असे गजानन म्हात्रे यांचाही आज वाढदिवस आहे आणि या दोन्ही कार्यक्रम म्हणजे त्यांचा वाढदिवस आणि साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने या ठिकाणी ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद कर्नाटकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत। सर, काय सांगाल आजच्या या कार्यक्रमात तुम्ही उपस्थित आहात? आजचा कार्यक्रम जो आहे तो अतिशय सुंदर चाललेला आहे। अजून कार्यक्रम सुरूच आहे। सकाळी या ठिकाणी हे पहिलं नवरंग साहित्य संमेलनाचं हे पहिलं वर्ष आहे आणि या ठिकाणी अगदी ग्रंथदिंडीपासून सुरुवात झाली। ग्रंथदिंडी, ग्रंथदान, त्याच्यानंतर दीपप्रज्वलनानंतर विविध साहित्यिकांनी मनोगत व्यक्त केली आणि आता माझं साहित्यिक अध्यक्ष भाषण झालं। आता आपण ब्रेक घेतो आहे, पण त्यानंतरसुद्धा परिसंवाद वगैरे हे जे काही नव्या मुंबईमध्ये ही जी सांस्कृतिक चळवळ आहे ही अशी चालू राहणं आवश्यक आहे। कारण माझ्या अध्यक्षीय भाषणामध्ये सुद्धा मी मुद्दा त्याच्यामध्ये दिलेला होता की वाचन संस्कृतीमध्ये घट होत आहे आणि अशा पद्धतीचे जेव्हा आपण साहित्य संमेलनं घेतो तेव्हा साहित्याबद्दल नेहमी प्रेम आणि आकर्षण निर्माण होतं। जेव्हा पुस्तकं नवीन नवीन प्रकाशन होतात, जसं की आज या गजानन म्हात्रे यांचंच एक पुस्तक प्रकाशित झालं आगरी भाषेतलं सौंदर्य, ते सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये काही जे शब्द आहेत ते त्यांनी वेचून त्या संदर्भातलं एक संशोधनात्मक एक पुस्तक लिहिलं। तर मग ही एक उत्सुकता निर्माण होणं, ते पुस्तक विकत घेणं, ते विकत घेऊन वाचणं, दुसऱ्याला वाचायला देणं, ह्याच्यामधून जी वाचन संस्कृती वृद्धिंगत होत असते ती अतिशय महत्त्वाची आहे। कारण आज आजची पिढी सगळी इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे वळलेली आहे आणि ते करता करता वाचन संस्कृती, भाषेचं सौंदर्य, भाषेवरचं प्रेम हे पण वाढणं आवश्यक आहे। नुसतं चॅनल बघून नुसतं नाही होणार किंवा डिजिटाईज पेपर वाचून नाही चालणार। तर आपण ज्या वेळेला प्रत्यक्षात पुस्तकं वाचतो, प्रत्यक्षात वर्तमानपत्र वाचतो आणि त्याच्यातली भाषा आपल्या आपोआप मनन चिंतन होत असतं, त्या भाषेचं, त्या भाषेतलं सौंदर्य समजत असतं आणि साहित्यकृतीतून तर हे खूपच मोठ्या प्रमाणावर होत असतं आणि म्हणून हे अशा पद्धतीची संमेलनं वगैरे होणं आवश्यक आहे। नव्या मुंबईमध्ये आज नेरूळमध्ये हे संमेलन ह्या ठिकाणी होतं आहे। अनेक इतरसुद्धा संस्था आहेत त्यांनी पण संमेलनं भरवलेली आहेत। मी स्वतः कोकण मराठी साहित्य परिषदेचा नव्या मुंबईतल्या नेरूळ शाखेचा पहिला अध्यक्ष होतो। आम्हीसुद्धा संमेलनं घेतली। तर या ठिकाणी होत आहेत, आज एक नवीन व्यासपीठ तयार झालेलं आहे, त्याचा आनंद आहे आणि त्या पद्धतीने अशीच ही लेखक वाचक चळवळ त्या निमित्ताने वृद्धिंगत होते आणि तुम्हीसुद्धा आज चॅनलवरनं ह्याला प्रसिद्धी द्याल, त्यामधून हे आणखी ही चळवळ आणखी वृद्धिंगत होईल अशी माझी अपेक्षा आहे, आशा आहे। सर, तुम्ही तरुण वयामध्ये कादंबऱ्या लिहिली आणि त्या कादंबऱ्यांचं चित्रपटात रूपांतरण झालं। आज जसं तुम्ही म्हणालात की वाचक वर्ग कमी झालेले आहे, आज तरुण पिढीसुद्धा वाचकाकडे वळत नाही आहे, डिजिटलकडे वळते, परंतु आत्ता जी लहान जी मुलं आहेत परंतु त्यांची पण परिस्थिती आहे, शाळेतसुद्धा आता डिजिटल प्रकार झाल्यामुळे त्यांचाही वाचनाकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे। तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? ह्या संदर्भात एक खास प्रयत्न केलेच पाहिजेत। कारण डिजिटलाइज हे काय वाईट नाही आहे, हे तांत्रिक प्रगती ही आवश्यकच आहे। परंतु जसं मी माझ्या भाषणात म्हटलं तोच मी मुद्दा सांगतो की मी माझ्या मुलाला जेव्हा सांगितलं तेव्हा तो काही पुस्तकं वाचायला जात नाही, तो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येच रममाण करतो। परंतु माझा नातू आहे 8-9 वर्षाचा, त्या पिढीला मात्र मी आकर्षित करून घेतलेलं आहे। माझ्या नातवाला मी, माझ्या आई लेखिका होती, तिनं लहान मुलांची बालगीतं, बडबडगीतं लिहिली होती, तर ती मी बालगीतं, बडबडगीतं मी माझ्या नातवाला शिकवलेली आहेत, ती त्यांना पाठ केली आहेत, तो म्हणतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली आणि मग अनेक अशी त्याला पुस्तकं दिलेली आहेत। काही इंग्रजी दिली आहेत, काही मराठी दिली आहेत। तो इंग्रजी पुस्तकं जास्ती वाचतो, परंतु भाषा कुठली हे मी नाही मानत, परंतु तो वाचन करतो हे जास्त मानतो। त्यामुळे भले तो इंग्रजीत वाचू देत, नाहीतर हिंदीतली वाचू देत, नाहीतर मराठीतली वाचू देत। अशा लहान मुलांनी, 8-9 वर्षाच्या मुलांनी भरपूर कॉमिक्स किंवा विनोदी याची पुस्तकं, लहान मुलांच्या व्यंगचित्रातली पुस्तकं ही वाचत राहावी, पाहत राहावी आणि त्याच्यामुळं त्याच्या चौकसपणाला भर मिळतो आणि त्या दृष्टीनं आपण हे केलं पाहिजे। यंग पिढीला, युवा पिढीलासुद्धा आपल्याला आकृष्ट केलंच पाहिजे आणि साहित्य संमेलन हा त्यातलाच एक भाग आहे। आजसुद्धा काही तरुण कवी इथे आलेले आहेत आणि त्यांनी आवर्जून या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। तर
अशा युवा पिढीने जर या ठिकाणी उपस्थिती लावलेली असली तर तो सुद्धा एक आनंदाचा भाग आहे आणि पुढच्या पिढीनं नक्कीच वाचन संस्कृती वाढवण्यामध्ये सहभागी राहायला पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी त्यानुसार आजची युवा पिढी जी आहे आणि त्याच्यानंतर जे लहान जे बालक आहेत यांनासुद्धा वाचनाकडे त्यांची आवड निर्माण पाहिजे आणि ते पालकांनी आणि शिक्षणानेसुद्धा आणि साहित्यिकांनीसुद्धा तितकाच प्रयत्न केला पाहिजे असे त्यांनी सांगितलेलं आहे. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशीसह उपासना. आज या ठिकाणी आगरी समाजाचे आजचे जे ज्यांचं वय आज 60 वर्ष पूर्ण झालं असेल तर ते युवा म्हणूनच बघायला गेलं तरी आगरी समाजाच्या परिवर्तनासाठी अनेक पुस्तकं प्रकाशित केली आहेत. आणि आज विशेष करून म्हणजे ज्ञानेश्वरांच्या ज्या ग्रंथामध्ये ज्या का ओळी आहेत, शब्द आहेत, त्याचा एक त्याने शब्दसंग्रह म्हणून त्याने पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस हा तुम्ही मगाशी म्हटलेला आहेत की वेगवेगळ्या रूपात वाढदिवस साजरे करतात, परंतु अशा एका साहित्यिकाने एका साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा केला आणि या साहित्य संमेलनात आपण एक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतात. काय सांगाल या संदर्भात? मला अगोदर गजानन म्हात्रे यांचं कौतुक करावं असं वाटतं की असा वाढदिवस साहित्य संमेलनाच्या रूपात कुणीही केलेला नाही. आणि आगरी समाजातला, आगरी जातीतला, आगरी बोलीतला एक प्रसिद्ध व्यक्ती ज्यावेळी हे साहित्य संमेलन भरवतं आणि अनेक कवी लेखकांना आगरी बोलीतील एकत्र आणतो. मराठी प्रमाण भाषेतील पण काही कवी लेखक आलेले आहेत, त्यांनाही बोलावून एक चांगल्या प्रकारचा उत्सव साजरा करतो. आणि हा अभिमानास्पद कोणाला आहे तर आगरी समाजाला आहे. आगरी समाजात अशा पद्धतीनं उत्सव होत नाहीत. आमचे वाढदिवस वेगळे, आमचे मांडव वेगळे, आमच्या पद्धती वेगळ्या. आणि आज मात्र इथे आमच्या यांना गजानन म्हात्रे यांनी चांगली पुस्तकं दिली. समाजामध्ये जे वास्तव असावं ना ते मांडण्याचा प्रयत्न आगरी माणूस घाबरत लिहितो असं माझं प्रामाणिक मत आहे. अरे तुम्ही घाबरता का? आगरी समाजामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या स्पष्ट मांडा. आपण कमी आहोत ना, ते स्पष्ट मांडा तरच आपला समाज सुधारेल. ज्यावेळी तुम्ही झाकता ना त्यावेळी तुम्ही काय कुठेतरी लपवतात, आपलं सौंदर्य लपवतात. आईचं सौंदर्य तिच्या सुरक्यामध्ये, जुन्या सुरक्यामध्ये आहे, तिच्या सुरकुत्यांमध्ये, तिच्या केसांमध्ये भरलेले माखलेले केस आहेत ना, ते माझ्या आईचं सौंदर्य आहे. ते जसंच्या तसं मांडता आलं पाहिजे आणि ते कवी लेखकाचं धन आहे. आणि तसा गजानन जाण्याचा प्रयत्न करतो. त्याचं तुम्ही खाडीवरची माडी जर पुस्तक वाचलं ना, एक समाधान देणारं पुस्तक. कधीतरी तुम्हाला वाटेल हे चित्र असेल का, चित्रपटाची कथा असेल का? नाही. गजानन म्हात्रे यांची माडीवरची खाडी हे जसंच्या तसं समाजातलं चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याच्यामध्ये आगरी उभा राहतो. रंगीत चिमण्या, आठवणींच्या रंगीत चिमण्या त्यांनी ज्यावेळी लिहिली ना त्यावेळी मला वाटतं मी शाळेमध्ये आहे आणि शाळेतलं जे काही आहे ते मला अनुभव आलं आहे. मीच लहानपणाचं आहे, मी जे अनुभव आले ते त्यांनी मांडले. त्यावेळी मला बरं वाटलं की नाही, असा प्रत्यक्ष लिहिणारा, स्वतःची भाषा देणारा आणि आगरी बोलीला सन्मान करणारा हा कवी मला प्रिय आहे. आणि त्यांना अशा पद्धतीचा साहित्य संमेलन भरवणं हे कौतुकास्पद आहे. कारण का अशी आज गरज आहे. तुम्ही कशासाठी वाढदिवस साजरे करता? कशासाठी? एक मौज मजा यासाठी वाढदिवस साजरे करता, त्याला काही अर्थ नाही. काहीतरी देण्यासाठी. आणि कुठलं द्याल तर सामाजिक विकासाचं ज्ञान द्या, सामाजिक प्रबोधनाचं ज्ञान द्या. आणि ते प्रबोधन देण्याचं काम आमचा गजानन करतो. गजानन एक माझा काही 20-25 वर्षाचा मित्र आहे, पण असा जवळचा झाला आहे की नाही, याला काहीतरी चांगल्या प्रकारे हा करू शकेल, समाजाला चांगलं भलं काही करू शकेल, अशा प्रकारचा साहित्यिक आहे असं मला वाटतं. बरं वाटलं आज. आणि त्यांनी शाळांना ज्या भेटी दिल्या पुस्तकांच्या त्या कौतुकास्पद. आणि इथे आज पाहिलं तर व्यासपीठावर जी व्यक्तिमत्व होती सगळी, मग कौमुदिनी गोडबोले असेल, देवीदास आमचे पोटे असतील, ह्यांनी आणि प्रमोद कर्नाड यांनी, अविनाश पाटील ह्यांनी जे काही दिलं ना ते विचार करण्यासारखं दिलं आहे की ही आगरी बोली ही फक्त आगरी समाजासाठी नाही, इतर समाजालासुद्धा ती प्रेरक आहे. अशा प्रकारचं जे इथं आज आपल्याला बघायला मिळालं तो मला आनंद झाला आहे. बरं वाटलं. धन्यवाद.
मॅडमजी, आज या ठिकाणी रंगधनू प्रकाशन संस्था आणि नवरंग साहित्य आणि कला मंडळ यांच्या माध्यमातून पहिलं पुष्प, एखाद्या कार्यक्रमाचं आपण पहिलं पुष्प दुसरं पुष्प म्हणतो, तसंच साहित्यामधलं पहिले रंगधनू हे नवरंग साहित्य संमेलन आयोजित केलेलं होतं आणि या साहित्य संमेलनात आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे. आणि विशेष करून म्हणजे या ठिकाणी आगरी समाजाचे जे अनेक वर्षापासून जे साहित्यिक पत्रकार म्हणून ज्यांचं नाव लौकिक अशा गजानन म्हात्रे यांचा 60वा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस एका साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांनी साजरा केलेला आहे. आपण काय सांगाल या संदर्भात? तुम्ही छान प्रश्न विचारला की जे बरेच वर्ष उत्कृष्ट साहित्य निर्मिती करत आहेत आणि नव्या मुंबईसाठी आणि आगरी समाजासाठी, आगरी बोलीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत, त्यांनी स्वतःचा वाढदिवस एक साहित्य संमेलन घेऊन केलं आहे. याचा आम्हाला, मी एक साहित्यिका म्हणून अत्यंत अभिमान वाटतो आहे, कौतुक वाटतं आहे आणि अत्यंत आनंद झालेला आहे. असंच प्रत्येकाने या साहित्य संमेलनाकरता प्रयत्न करावेत, आपले वाढदिवस याच पद्धतीने साजरे करावेत. आणि विशेषत्वाने जे ज्ञानेश्वरीतले आगरी भाषा सौंदर्य हे जे पुस्तक आहे ते मला अतिशय आवडलं, कारण बरेच वर्ष त्याच्यावरती ते काम करत होते आणि त्यांना त्याच्यातनं जवळपास 136 शब्द मिळाले, आगरी शब्द मिळाले आणि ते त्यांनी उत्तम पद्धतीने पुस्तकामध्ये मांडलेत, याचं मला विशेष कौतुक वाटतं. आणि एकंदरच त्यांची जी साहित्यिक वाटचाल आहे, सामाजिक वाटचाल आहे आणि ते निसर्गप्रेमी आहेत, ते सगळंच त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे सगळ्यांनाच भावणार आहे. तर अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. या ठिकाणी एक मला वेगळा तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही एक महिला, एक साहित्यिक आहात. आज आपण बघायला गेलं तर प्रत्येक प्राथमिक शाळा असो, माध्यमिक शाळा असो, कॉलेज असोत, या ठिकाणी महिला शिक्षिका म्हणून मोठ्या प्रमाणात आहेत आणि आपण बघितलं तर आजच्या युवक असतील किंवा विद्यार्थी लहान यांना डिजिटलकडे आज प्रशासनाच्या माध्यमातून ते काम चाललं आहे. परंतु कुठेतरी एक महिला शिक्षिका म्हणून आज मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी कशा पद्धतीने प्रयत्न करावा असं तुम्हाला वाटतं? प्रश्नही खूप छान आहे की या मुलांना की प्रत्यक्ष त्यांनी पुस्तकं वाचली पाहिजेत, याचाकरता प्रयत्न बालवयापासूनच करायला हवा. की जसं आता मी लहानपणापासून हजारो पुस्तकं वाचली, जेव्हापासून मला वाचता यायला लागलं आहे तेव्हापासून मी वाचतच गेले आहे. आणि हीच जी आहे वाचन संस्कृती, ती मी माझी जी नातवंडं आहेत त्या नातवंडांना पण मी पुस्तकं देते आणि माझी नातवंडं सगळी इंग्लिश मीडियममध्येच आहेत, पण तरी पण मराठी उत्तम वाचतात आणि त्याच्यातनं काय समजलं आहे ते मी विचारते त्यांना आणि ते मला सांगतात. आणि हीच पद्धत सगळ्या महिला शिक्षिकांनी अंमलात आणावी, विचारावं, वाचायला द्यावं आणि तुम्हाला काय कळलं आहे हे सांगावं, म्हणजे विचारावं, ते काय सांगतात ते ऐकावं. कळलं नसेल तर त्यांना समजावून सांगावं, त्याच्याकरता प्रोत्साहन द्यावं, काहीतरी बक्षिसं ठेवावीत, काहीतरी स्पर्धा ठेवाव्यात की जेणेकरून ते परत या डिजिटलकडनं परत काय करतील की जी हार्ड कॉपी आपण म्हणतो की प्रत्यक्ष पुस्तकं हातात घेऊन वाचणं. आता परिसंवाद आहेच मुळे की या साहित्य संमेलनाचा समाज मनावरती अत्यंत चांगला परिणाम होतो आणि त्याच्याकरता मुलांना पण इथे बोलवलं पाहिजे आणि त्यांच्या दृष्टीने एखादा परिसंवाद ठेवला पाहिजे असं माझं मत आहे. तर त्या दृष्टीने प्रयत्न केले तर नक्कीच काय होईल की याच्यात मुलं वाचायला लागतील. धन्यवाद मॅडमजी. कोण आहे सर? या ठिकाणी आज रंगधनू प्रकाशन आणि नवरंग ह्या दोन्ही शब्दांमध्ये कुठेतरी वजन आहे आणि या वजनाच्या अर्थाच्या माध्यमातून पहिलं रंगधनू साहित्य संमेलन आयोजित केलं आणि हे साहित्य संमेलन आयोजित करताना आज जे आगरी समाजाचे गेले अनेक वर्ष या ठिकाणी साहित्यिक म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे, जे पत्रकार म्हणून सुद्धा आहेत, अनेक त्यांनी लेखन केलेलं आहे आणि साहित्य आगरी भाषेवरती उत्कृष्ट अशी त्यांनी पुस्तकंसुद्धा प्रकाशित केलेलं आहे. त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस साजरा करताना त्यांनी साहित्य संमेलन आयोजित केलं आणि ज्येष्ठ साहित्यिकांना या ठिकाणी बोलवून एक वेगळा असा कार्यक्रम आयोजित केला. आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहात, काय सांगाल? मला त्यांनी आमंत्रण दिलं स्वतः आणि मी वकील आहे व्यवसायाने
आणि तो आमच्या गावचाच आहे. तर मी पण गावात राहत नाही, मी इथंच बाजूला 44A सेक्टरमध्ये राहतो. आणि ती आमची मिसेस पण साहित्यिक आहे, पण ती तिरुपतीला गेले. हां, यांच्या ह्या कार्यक्रमात आहे मीनाक्षी तांडे जी आहे ती मिसेस आहे, ती पण तिरुपतीला गेले कारण ते आमच्या पोराचे नातवाचे केस काढायचे आहेत. मी माझ्या कोर्टाच्या कामामुळं गेलो नाही. आणि ह्याला पहिल्यापासून आवड आहे आणि चांगलं काम आहे. आणि ह्याचं श्रेय म्हणजे आमच्या गावातला जो तरुण आहे, तरुणवशी, तो व्यवसायाकडे जास्त आहे आणि हार्डवर्कर आहे. म्हणजे गावात एखादा प्रकल्प आला तर त्याच्या ते पूर्ण मागे लागतात. आता आमच्याकडं शाळा आहेत या इंटरनॅशनल, तिथं प्रोजेक्ट अफेक्टेड लोकांना, पोद्दारसारखी शाळा आहे, 50% फी, 1,00,000 फी असेल तर 50,000. तर मला काही काना परवडते ती. आणि हे सर्व आता हे म्हात्रेमध्ये 2 नगरसेवक आहेत, त्यांचे भाऊबंद, एक गणेश आणि एक विनोद, दोन्ही यांचे भाऊबंदच आहेत. हा पण आमच्या कराव्यातलाच आहे आणि पूर्वीपासून त्याला आवड आहे. त्याचा मामा आला इथं, तो शिक्षक होता, रिटायर्ड झालेला आहे, पण तो आजारी असल्यामुळे कुठेतरी इथे बसला आहे. हां, तर तो शिक्षक होता, शिक्षपेशातला. आणि आम्ही पूर्वीपासून चळवळीत होतो दिबा पाटलांच्या. आमच्या कराव्यातली संघटना जी होती त्यावेळेला आम्हाला, म्हणजे नवयुवक मंडळ, एका दिवशी आम्ही शिडकोमध्ये 80 पोरं कामाला लावली. ती मी साहित्यावर बोलत नाही, म्हणजे असे धडपडीचे तरुण आहेत सगळे आणि सर्व क्षेत्रात आहेत. आणि विशेषतः पूर्वी ग्रामपंचायतच्या इलेक्शनला भानगडी व्हायच्या तशा आता राहिलेल्या नाहीत. आणि तरुण व्यवस्थित आहेत. म्हणजे गावचा जास्त तरुण म्हणजे इतर ठिकाणी बघतो व्यसनाधीन झालेले आहेत तसे नाहीत, आपला मार्ग सांभाळून आहेत असं आहे. आणि सर्व तऱ्हेने आमचा चांगला विकास चाललेला आहे. आता हे 12.5% स्फोट आहे आणि चांगला विकास केली त्याने पण. आणि लोकांचं पण याच्यात, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की एक आगरी गावातला, म्हणजे आगरी हा जो ठाणे बिल्लापूर जो पट्टा आहे ते आगरी कोळ्यांची गावं आहेत आणि या गावातील एक साहित्यिक उत्कृष्ट ही बॉर्डर, आणि इथे उत्कृष्ट असे हे साहित्यिक तयार झाले आणि त्यांना वाढदिवस त्यांनी साजरा केला. त्यांना तुम्ही या ठिकाणी शुभेच्छा देता, याचा अर्थ असेल त्यांनी वेगळ्या मार्गाने केला. नाही तर आत्ताचे वाढदिवस तुम्हाला सांगायला नको, कारण धूमधडाक्यात असतात, नशापाणी असते, दारू वगैरे. पण तसं न ठेवता त्यांनी साहित्य कार्यक्रम ठेवला, मला आनंद वाटला. तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी अनेक ज्येष्ठ साहित्यिक आले आणि विशेष करून ज्या गावात ज्यांचा जन्म झाला, गावातच त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असे करून साहित्य निर्मितीला एक प्राधान्य दिलं. अशा गजानन म्हात्रे यांना या ठिकाणी तांडेसाहेबांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद सर. करतात, परंतु तुमचा हा 60वा वाढदिवस जो साजरा केला गेला आहे आज या ठिकाणी, आणि दुसरं सत्रसुद्धा या ठिकाणी सुरू होणार, काय सांगाल या संदर्भात? आज या सभागृह 50वा वाढदिवस मी साजरा केला होता. तेव्हा त्या वाढदिवसाला संगीताचा कार्यक्रम ठेवला होता. तो साजरा केल्यानंतर अनेकांनी मला सांगितलं होतं की पुढचा 60वा कार्यक्रम तुम्ही साहित्यिक दृष्टीने घ्या. आणि त्या अनुषंगाने मी गेली 5 वर्षाची आखणी करत होतो की आपल्याला आपला 60वा वाढदिवस हा साहित्य संमेलनाच्या स्वरूपात साजरा करायचा आहे. आणि त्यासाठी आमचं जे नवरंग साहित्य संस्कृती कला मंडळ आहे त्याचाही अध्यक्ष आहे मी. त्या मंडळाच्या कार्यकारिणीने मला सपोर्ट केला आणि सांगितलं की आपण साहित्य संमेलन घेऊया, बाकी तुम्ही सर्व सांभाळा. तर ही जी आजची संकल्पना आहे ती लोकांच्याच माध्यमातून समोर आलेली आहे. त्याला फक्त मी मूर्त स्वरूप दिलेलं आहे, कारण मुलाचा मी साहित्यिक असल्यामुळं माझा वाढदिवस हा साहित्यिकाच्या संगतीनं साजरा व्हावा ही माझी मनोमन इच्छा होती आणि आज ती पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ, म्हणजे ग्रंथाचं वाचन करणं ही सुद्धा एक फार मोठी तारेवरची कसरत असते, परंतु त्या पुस्तकामधले आगरी भाषेतले शब्द शोधण्याची कसोटी कशी काय, तुम्ही कशा पद्धतीने तो प्रयत्न केला? मी तसं पूर्ण नवमुंबईमध्ये फिरत असतो, महाराष्ट्रात फिरत असतो, तर अनेक मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचा पाठ लावलेला असतो. ते मी बघतो ऐकतो आणि ती लोक वाचत राहतात, टाळ्या वाजवत राहतात, त्याचं उद्यापन वगैरे करतात. पण त्यासंबंधी सखोल अभ्यास करणारी माणसं फार कमी आहेत. आमचे जुने मार्गदर्शक पत्रकार परेनजी जांभळे होते, त्यांनी आम्हाला त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की ज्ञानेश्वरीमध्ये काही शब्द आहेत ते तुम्ही शोधा आणि मागोवा घ्या. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं का ज्ञानेश्वरीमध्ये 60 शब्द आहेत त्यांच्या अनुषंगाने. पण मी जेव्हा त्याचं वाचन केलं 2 वर्ष,
3-4 रिव्हिजन झाल्या त्याच्या आणि ते शब्द मी शोधत गेलो तर मला 136-38 शब्द सापडले. त्याचं कारण असं आहे का मी लहानपणापासून काका, मामा, आजोबा, आजी, आई यांच्या तोंडून आगरी भाषा ऐकलेली आहे. त्याच्यामुळे जे जुने शब्द आहेत ते आगरी भाषेचे जुने शब्द ज्ञानेश्वरीत आहे ते मला पटलं. कारण ज्ञानेश्वरांनी गोडवा आणण्यासाठी बोलीभाषेचा उपयोग केला आणि बोलीभाषा ह्या गोड असतात हे सर्व मान्य आहे. आणि त्यामुळं त्यात आगरी शब्द मला सापडत गेले आणि मी शोधत गेलो. त्याच्यात आनंदाने मी हा ग्रंथ मी प्रस्थापित केला आणि तुम्ही आज बघितलं असेल का लोकांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. त्याचे 2-3 ॲडिशन निघतील असे मला आशा आहे. धन्यवाद. बघा, त्यांनी असंही सांगितलं की ज्ञानेश्वरीमध्ये परेश जांभळे जे ज्येष्ठ पत्रकार होते त्यांनी सांगितले की 60 शब्द हे आगरी भाषेतले आहेत, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन अजूनसुद्धा ते शब्द असतील याचा पण त्यांनी शोध घेतला आणि ते 136 शब्द आत्तापर्यंत मिळाले आणि त्याची पहिली आवृत्ती या ठिकाणी त्यांनी काढलेली आहे. खरोखर ही कौतुकास्पद बाब आहे आणि त्यांना आम्ही प्रबोधन दिशाच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत. कवी आणि गायक आहे ते अरुणश्री म्हात्रे हे उपस्थित आहेत. आज हा जो साहित्य संमेलनाचा जो कार्यक्रम आयोजित केला गेलेला होता, ज्येष्ठ साहित्यिक या ठिकाणी होते आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले. काय सांगाल सर, हा जो कार्यक्रम झाला त्या संदर्भात? आज या ठिकाणी आमचे सन्मित्र श्री गज आनंद म्हात्रेजी यांचा जन्मदिन आहे. त्या जन्मदिनानिमित्त एक आगळा वेगळा कार्यक्रम रंगधनू नवरंग साहित्य संमेलनातर्फे त्यांच्या कादंबरीचं प्रकाशन आणि हा जो सोहळा आपण पाहतोय तो त्याने इथे आयोजित केला आहे. आणि कार्यक्रमाची रूपरेखा, कार्यक्रमाची सुरुवात, कार्यक्रमाचं मध्याह्न आणि ह्याच्यानंतर होणारे कार्यक्रम हे अतिशय रंगतदार आहेत. गज आनंद म्हात्रेजी हे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्याने समाजातील लोकांबरोबर, साहित्यिक लोकांबरोबर, कलाकारांबरोबर एक त्यांच्या चांगल्या प्रकारची नाळ जोडलेली आहे. आणि त्यांच्या या अतिशय मनमिळावू स्वभावामुळे हे सर्व कविगण, साहित्यिक, राजकारणी मंडळी हे त्यांना सदिच्छा देण्यासाठी लांब लांबून इकडे आलेले आहेत. आणि त्यांना मी कवी गायक अरुण म्हात्रे त्यांना भरभरून शुभेच्छा, सदिच्छा, शुभकामना देतो. धन्यवाद. ज्येष्ठ कविवर्य आणि खऱ्या अर्थानं आगरी साहित्यभूषण त्यांच्या नावाचंच एक वेगळंपण आहे. आम्ही नेहमी गजानन वगैरे नावं बघितलेले आहेत, पण गज आनंद म्हात्रे आणि ते आमच्या सर्व साहित्यिकांसाठी आदरणीय आहेत. त्यांची माडीवरची साडी आणि आठवणींच्या चिमण्या हे जे काही त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे ते अतिशय वाचनीय आहे. आणि त्यांनी ज्या जुन्या गोष्टींना जो उजाळा दिला आहे ते वाखाणण्यासारखं आहेच. पण ह्या शहरीकरण झालेल्या वाशी करावे गावामध्ये सुद्धा त्याने एक आगरीपण जपलं आणि आगरीपण जपून आगरी संस्कृतीची जपणूक करण्याचं काम अतिशय महत्त्वाचं त्यांनी केलेलं आहे. गजानन म्हात्रे यांच्यासाठी मी पेन आणि त्यांची ही साहित्य संपदा जे आहे, लिखाण, साहित्याचं लिखाण, कादंबरी आणि कविता ही साहित्याची अविरत सेवा त्यांच्याकडून घडो अशी मी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. परत एकदा मी रामचंद्र देवजी म्हात्रे, डोळवी, तालुका पेण, परत गजानन म्हात्रे यांना भरभरून शुभेच्छा देतो. धन्यवाद. नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळाच्या वतीने पहिलं रंगधनू नवरंग साहित्य संमेलन आयोजित केलेलं होतं आणि या साहित्य संमेलनामध्ये म्हणजे जे काय समाजाचं परिवार करतात किंवा अन्य काही समाजामध्ये विविध सहकार्य करणाऱ्या लोकांचा सन्मान केला जातो. आणि आज तुमच्या दाम्पत्यांचा या ठिकाणी नवरंग सन्मान म्हणून देऊन तुमचा सन्मान केलेला आहे. काय सांगाल या संदर्भात? आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. अशा प्रकारचा पुरस्कार आम्हाला पहिल्यांदाच मिळतो आहे आणि 21 वेळा जपानच्या लोकांना, पर्यटकांना घेऊन गेलो म्हणून हा सन्मान त्यांनी दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्यांच्याबरोबर आलेला आहात, हा दोघांनाही सन्मान मिळालेला आहे? नाही, मी त्यांना नेहमी सपोर्ट करते एवढं फिरण्यासाठी वगैरे, आणि ते फिरल्यामुळे मला पण खूप आनंद. आज आपण या ठिकाणी बघाल की रंगधनू प्रकाशन आणि नवरंग साहित्य सांस्कृतिक आणि कला मंडळ यांच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये म्हणजे ज्या शहराला 21व्या शतकातलं अद्ययावत शहर म्हणून ओळखलं जातं आहे, या शहरामध्ये साहित्य संमेलन जिवंत ठेवण्याचं काम आज या मंडळाच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि या मंडळाचे कार्यवाहक आज या ठिकाणी आहेत. हा एक त्रिवेणी संगम म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. एक म्हणजे साहित्य संमेलन, दुसरं म्हणजे गेले अनेक वर्षापासून साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे असे लेखक श्री गजानन म्हात्रे आणि ज्ञानेश्वरी जे काय ग्रंथ आहे त्या ग्रंथातले आगरी भाषेतले ठराविक शब्द म्हणजे आपण चाळण लावतो, त्या चाळण लावून त्यातले शब्द निवडले आणि त्याचंसुद्धा एक त्या पुस्तक तयार केलं आणि त्या पुस्तकाचं प्रकाशनसुद्धा आज या ठिकाणी झाले. काय सांगाल सर, हा त्रिवेणी संघ या ठिकाणी तुम्ही जुळवून आणलात? धन्यवाद. खरं तर मी घनश्याम परकाळे, नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळाचा मी कार्यवाह आहे, म्हणजे सचिव आहे. या नात्याने जवळपास गेल्या वर्षभर आमचे फार मोठे मोठे आणि छोटे छोटे असे दोन्ही प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत. खरं तर 21 सप्टेंबर 2023 या नवरात्रोत्सवाच्या पवित्र मंगलसमयी आपल्या नवरंग संस्थेची स्थापना झाली. डॉक्टर अजित मखदूम यांच्या शुभ हस्ते आपल्या मंडळाचं स्थापना झाली होती. त्यानंतर अथकपणे आपण कार्यरत आहोत. साहित्य क्षेत्रामध्ये, पुस्तक प्रकाशन क्षेत्रामध्ये, संगीत क्षेत्रामध्ये, नाट्य क्षेत्रामध्ये. चित्रपट क्षेत्रात अजून आम्ही स्पर्श केला नाही, पण तेही आम्ही वेगळं सोडणार नाही, ते आमचा स्पर्शित असणार नाही. तर अशा या बहुविविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो, साहित्य घेऊन पोहोचतो, नाट्य घेऊन पोहोचतो, संगीत घेऊन पोहोचतो. आता चित्रकला आणि फोटोग्राफी हाही सुद्धा विषय आमच्या अजेंड्यावर आहे, आपल्या कमिटीच्या अजेंड्यावर आहे. नवरंगाच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रात पादाक्रांत करणार आहोत. आजच्या साहित्य संमेलनाबद्दल बोलायचं झालं तर आजचा साहित्य संमेलन हे तिसरं मोठा कार्यक्रम आहे या वर्षातला, म्हणजे अजून वर्षसुद्धा झालेलं नाही आमच्या संस्थेला. तर तिसरा मोठा कार्यक्रम आपण घेत आहोत. दिवाळी पहाट गोपाळराव पाटील शास्त्रीय संगीताचे अभ्यासक त्यांच्या निगराणीखाली आपला दिवाळी पहाट कार्यक्रम झाला. त्यानंतर रॉक गार्डन नेरूळ येथे आपला स्वरसाज हा कराओके ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम संपन्न झाला. तिथे पण जवळपास 250-300 लोकांची उपस्थिती होती. आणि आज हा संपन्न होणारा नवरंग साहित्य संमेलनाचा कार्यक्रम, या आजच्या कार्यक्रमालाही भरभरून लोकांचा रसिकांचा प्रतिसाद लाभला. जवळपास 400 ते 500 लोक इथे येऊन गेले. आणि हा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे. महत्त्वाचा म्हणजे सकाळी प्रमोदजी कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष यांच्या शुभहस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. हे पहिलं साहित्य संमेलन होतं. दरवर्षी आपण हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम घेणार आहोत. या कार्यक्रमाअंतर्गत कौमुदी गोडबोले संत साहित्याचे अभ्यासक, त्यानंतर देवीदास पोटे संत साहित्याचे अभ्यासक, LB पाटील ग्रामीण भाषेचे जाणकार आणि इतर मान्यवर इथे छान प्रास्ताविकात किंवा या पुस्तकाच्या प्रकाशनासंबंधात बोलले. पुस्तकाच्या प्रकाशनासंदर्भात बोलायचं झालं तर आगरी भाषा सौंदर्य हे आगरी भाषेचं सौंदर्य विशद करणारं, म्हणजे ज्ञानेश्वरीमधील 153 शब्द आगरी भाषेतले शोधून काढून आमचे अध्यक्ष लेखक गजानन म्हात्रे यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. संशोधनात्मक ग्रंथ हा जरूर सगळ्यांनी वाचावा आणि विकत घेऊन वाचावा असं मी आवाहन करतो. आणि इथून पुढचं आमचं सत्र जे आहे, दुपारच्या सत्रामध्ये आम्ही समाज आणि साहित्य संमेलन या विषयावर परिसंवाद सादर करणार आहोत. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्ही कवी संमेलन सादर करणार आहोत. माझं या निमित्ताने हा बाईट देत असताना एक आव्हान आहे साहित्य रसिकांना आणि मान्यवरांना की नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ या मंडळाचं आजीव सभासदत्व फक्त 1511 रुपये आहे. एकच वेळ पैसे द्यायचे आहेत, एकच वेळ रक्कम भरायची. आपण ही रक्कम भरून आजीव सभासदत्व स्वीकारावं ही नम्र विनंती करतो. आजच जवळपास 10 मेंबर या संस्थेचे झालेले आहेत. प्रमोद कर्नाडजी, रवी वाडकर सर, रवींद्र तेजस्वी महाडिक आणि असे बरेच मान्यवर आणि अरविंद वाळवेकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष असे महनीय व्यक्ती आपल्या संस्थेचे सभासद झालेले आहेत. मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आजीव सभासदत्व स्वीकारावं आणि आम्हाला असंच सहकार्य करावं. नमस्कार, मी तेजस्वी रवींद्र महाडिक.
मी 1994मध्ये माझं कॉमर्समधून पदवी शिक्षण पूर्ण केलेलं होतं आणि मला त्यावेळीच वाटत होतं की आपण मराठीत काहीतरी केलं पाहिजे, मराठीतून ग्रॅज्युएशन केलं पाहिजे. पण त्या काळी तो असा ट्रेंड होता की आपल्याला एवढे एवढे मार्क मिळाले की आपण तसे जात असो आर्ट्स कॉमर्स सायन्स निवडण्याचा. तशा पद्धतीने मी कॉमर्सला गेले. पण लग्न झाल्यानंतर मग माझं शिक्षण वगैरे सगळंच थांबलं. घरातील कामं वगैरे यामुळे दुर्लक्षही झालं थोडंसं. तर मला असं वाटू लागलं की नंतर आता एक मुलांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला वाटू लागलं की आपल्याला वेळ मिळाला आहे आता आणि आपण काहीतरी केलंच पाहिजे मराठीसाठी. तेव्हा मला वर्षा भोसले ह्या मॅडम भेटल्या आणि त्यांनी मला हा मार्ग सुचवला की अरे तुम्ही MA करू शकता म्हणून मी इकडे वळले आणि माझ्या मिस्टरांनी त्या मला भरपूर सहकार्य केलं. नोट्स वगैरे ज्या काही लागायच्या त्याचे प्रिंटआउट वगैरे आणून द्यायचे ते आणि बाकीची मुलांची मदत घरी मोठे असल्यामुळे त्यांनी घराची थोडीफार हे सांभाळत होते, ते मुलंही सांभाळायची. त्यामुळे मी हे पूर्ण करू शकले याचा मला आनंद आहे आणि याची दखल या संस्थेने घेतली आणि त्यांनी माझा इथे सत्कार केला त्याचा मला आनंद आहे. नाही, मला मराठीची आवड ही होतीच आणि मी थोडंसं लेखन वगैरे करायची किंवा मग कविता 1-2 वर्ष मी करत होती आणि मला म्हणजे त्या 2 वर्षानंतर असं वाटायला लागलं की आपण काहीतरी थोडं कमी पडतो आहे. आपल्याला मराठीचं वोकॅब्युलरी म्हणजे वाढवण्यासाठी आपण शिक्षण घेतलं पाहिजे किंवा काहीतरी कोर्सेस केले पाहिजे. मग मला हे MAतून साहित्य हा विषय मी घेतला आणि त्याच्यातून मी माझी ही आवड पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि पुढेही मी असा विचार करते की मला जर पुढे हे मराठीत काही विशेष संशोधन करण्याची वगैरे संधी मिळाली तर मी नक्की करेन.